मला लावा द्या ना जरा सीएम साहेबांचा फोन आला गृहमंत्र्यांचा, आपल्या संग ते बोलतील, शांत बसा. एवढं फक्त या फोनवर साहेबांनी स्पीकर लावतो, सांगू द्या मी इथे जाहीर होईल. साहेबांशी बोला. हा मी सांगितले, पण त्यांनी एकदा फोनवर स्पीकरवर बोलले तर विषय बराच मॉब आहे. कमीत कमी 2-3 हजार. पण मग तुम्ही फोन लावणार असेल तर मग म्हणून म्हटलं मी लावला तर आता लगेच. अरे आता मला बोलले साहेब आहेत तिथंच पीएशी बोललो, तिने ऑलरेडी जाहीर केले. पण आता जर ते मी म्हणलं बोला तर म्हणले लावून देतो थोडं. साहेबांचा फोन येतोय. साहेब तुम्ही बोला. साहेब साहेबांचा 2 मिनिटात फोन येतोय मला. साहेब तुम्ही बोला. साहेब ताई बसा जागेवर. आपण जेणेकरून या माणसाला काय काय चांगली आपण सगळं लोक आक्रमक आहेत थोडी, पण आम्ही बोललो आता त्यांची चर्चा चालू आहे. आधी तुझा याच्यात काही बोलतोय आता फडणवीस साहेबांचं बोललं पाहिजे. लोक ऐकायचं आवाजच येत नाही. मानसिकताच नाही ऐकायची. ऐका ना बसणार तुम्ही खाली. हो महिला बाल कल्याण मंत्री आदित्य तटकरे बोलतात, त्यांची पण चर्चा तीच चालू आहे. आपण फडणवीस साहेबांची पण चर्चा करतो स्वतः, जेणेकरून बाबा या मुलीला न्याय मिळेल आणि अशा घटना समाजात परत घडणार नाही अशा पद्धतीने तेही काम करतात. तर त्यांचं म्हणणं आता असं होतं बाबा मी पण फडणवीस साहेबांशी बोलते. आता त्यांचा फोन आला होता, पण कोण ऐकायच्या मनस्थितीत नसल्यामुळं सीएम साहेबांचा 2 वेळा फोन मीटिंग चालू असताना त्यांनी आपल्या हो त्याच्यामध्ये आपण हे करतोय सरकारी वकील मी तेच सांगतो त्यांना. चालेल, नावं पण आपण चांगली काढू किंवा त्यांच्यात कोण नाव असेल तर त्यांनी सांगावं आणि आपण करू. एसपी सोबत पण परत ठीक आहे ना. ठीक आहे. आता झाले काय कोण बोलले साहेब? बोलले आता आधी ते ऐका ना. आता तुम्हाला आमची विनंती, कोणी केला बंद करा ते. फडणवीस साहेब स्वतः बोलत होते. ठीक आहे, तुमच्या मनात राग आहे त्याबद्दल आमचं काय दुमत नाही. आम्ही तुमच्या बरोबर आहे. परंतु आपल्याला आता आपण चर्चा केली. आपण तुमच्या गावातले 8-10 लोक प्रमुख जमा एकत्र आपण फडणवीस साहेबांची वेळ घेऊ, समक्ष भेटू. त्यांनी निरोप दिलाय तुम्हाला जो सरकारी वकील लागेल तो वकील देऊ, फास्ट ट्रॅकवर केस घेऊ आणि या आरोपीला लवकरात लवकर सजा कशी होईल त्यासाठी काम करू. तुम्हाला जे काय सहकार्य लागेल ते सर्व सहकार्य करू. अजिंक्य ते वाचून दाखवा. तुमची कमिटी आली की फडणवीस साहेबांशी फडणवीस साहेबांच्या फोनवरूनच त्यांनी किंमत दिली आलं का लक्षात. हो हॅलो, ऐका 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 ऐका, कृपया शांतता राखा. ऐका ऐका ताई, करपेताई ऐका 2 मिनिटं. मी आपल्याला विनंती करतो, माननीय प्रशासन प्रांत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. माननीय एसपी साहेबांनी काल लेखी दिलेला आहे. ते लेखी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर झालेल्या फोन नंतरच आपल्याला लेखी दिलेला आहे. एसपी साहेबांनी काल लेखी दिलेला आहे आणि ते जे लेखी दिले त्याला आम्ही सगळे बांधील आहोत. त्यामुळं आपण उद्या अथवा परवा 2 दिवसांमध्ये आपण सीएम साहेबांची वेळ घेऊन आमदार साहेब, माझे आमदार साहेब आणि आपल्या गावातले 10 महिला आणि हे आपण सगळे कमिटी सीएम साहेबांना जाऊन भेटू. फास्ट ट्रॅकवर हा खटला घेऊ. आरोपीला अजिबात वकील मिळून देणार नाही आणि तुम्ही जो वकील म्हणाल तो उज्ज्वल निकल साहेबच आपल्याला वकील मिळतील असा आपण प्रयत्न करू आणि सीएम साहेबांनी ठरवतील आणि आपल्याला ते मिळून जाईल.
हॅलो ऐका बरं का आपण कुठेतरी ऐका चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सुटतो मुळात आपण 3 तास आणि तुम्ही पण आता 12 वाजता आले 10 वाजल्यापासून सगळ्यांशी संपर्क लोकांना ऐका शिंदे साहेब ऐका लोकांना इथे तुम्ही देखील करणार का मोर्चाचं नियोजन जे आपण केले सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी आपण लोकांना देखील करूयात कृपया सर्वांनी शांतता राखा आणि हा जो मोर्चा आपला जो आहे मांडेकर साहेब चांगला सरकारी वकील देऊन लवकरात लवकर या मुलाला जो आरोपी आहे त्याला सजा लावून त्याला चालय पण सीएम साहेब बोलले, आदित्य तटकरे बोलले, पालकमंत्री बोलले. आता निर्णय काय झाला थोडे मागे कॅमेरा सेट होते घटना घडलेली आहे. तुमचं सीएम सरांशी बोलणं झालेलं आहे. काय पुढची तुमची भूमिका असणार? ही कालची घटना घडली ती अतिशय दुर्दैवी निंदनीय आहे. याचं कधी कुणालाही मनाला न पटणारी आहे आणि त्या आरोपीला कडक आणि कमीत कमी वेळेमध्ये आणि लोकांच्या म्हणण्यानुसार फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे म्हणून आपण सर्व मागणी करत असताना काल पालकमंत्री महोदय सुनेत्रा वहिनी बोलल्या, काल SP आले होते, मी स्वतः सर्वांशी बोललो आणि आज फडणवीस साहेब स्वतः बोलल्यात आणि आदित्य तटकरे पण बोलल्यात की आपण ह्या फास्ट ट्रॅकवर घेऊ, जे सरकारी वकील चांगला लागेल तो देऊ आणि या आरोपीला कडक आणि लवकरात लवकर सजा करू. ग्रामस्थ म्हणतायत घटना झाल्यानंतर काल तुम्ही येणं अपेक्षित होतं, तुम्ही 12 वाजतानंतर येता असे ग्रामस्थ म्हणतात. मी इथंच होतो, मी बोरमध्ये होतो आणि मी उपसभापती बरोबर होतो. ही घटना कळल्या मी गेलो, लगेच PI ला फोन केला, आरोपी अटक केलाय. मी म्हणत होतो अटक करण्यापेक्षा लोकांनी जर हातात घेतला असता तिथंच मारला असता तर मी त्याचं समर्थन केलं असतं, परंतु पोलीस स्टेशनला तो हजर झाला आणि नंतर पोलिसांनी कारवाई केली. ग्रामस्थ हवेला गेले, आक्रमक झालेले आहे. आक्रमक आहे, बरोबर आहे, आम्ही त्यांच्या बरोबर आहे, त्यांच्या भावना आम्ही समजू शकतो, परंतु काही कायदा आहे, कायद्याच्या प्रोसिजरने जाऊन आपल्याला शासन त्याला करावं लागणार. गृहमंत्री आश्वासन दिले असते एवढं तुम्ही सगळ्यांची मागणी फोन लावताय, कट होताय, मात्र एवढा जमाव जमलाय, आक्रमक झाली, आता घटना निंदनीय आहे. पालकमंत्री, राज्यमंत्री, गृहमंत्री काय नेमकं त्यांची भूमिका काय? सगळे कोण म्हणलं, सर्वच काम करतात ना, काम सर्वांचं चालू आहे. आरोपी अटक आहे, परंतु त्याला आता अटक असल्यामुळे त्याला आता शासनाच्या काही जी प्रोसिजरनी आहे त्या प्रोसिजरनीच काम करावं लागणार आहे. चालव म्हणतात, त्याच्या आधीच्या घटना कधी फास्ट ट्रॅक कोर्टात चाललेल्या दिसल्या नाहीये. आता ही घटना चालन आणि मी ग्वाही देतो, मी स्वतः लीड घेणार आहे आणि अशा घटना घडू नये म्हणून भविष्यात अधिवेशनामध्ये आम्ही त्या ठिकाणी मान्यता घेऊ की कुठेही घडू जाईल घटना, अशा आरोपीला जागेवर शिक्षा झाली पाहिजे. मी बघा शेवट ही प्रत्येक जण आक्रमक आहे, मला मान्य आहे,
परंतु काही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. ज्या आपल्या हातात नाही काही गोष्टी समजून घेऊन आपण या मुलीला न्याय कसा मिळण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ग्रामस्थांची चर्चा केली, ग्रामस्थांचं नेमकं काय म्हणणं होतं? तुमच्यात काहीशी बाचाबाची झाली दिसली? नाही नाही अजिबात नाही. ढकलू नका मागून जा. तर मुख्यमंत्र्यांकडून संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आलेली आहे. त्यामुळे आता आंदोलन थांबवायला हवंय असं आमदारांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर आदिती तटकरे यांच्याशी देखील आपण संवाद साधलेला आहे. सभागृहात याचा आवाज उठवणार आणि त्याचबरोबर फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं लोकप्रतिनिधींचं म्हणणं आहे. आणि आरोपी आमच्या ताब्यात द्या असं मागणी बघा, काल रात्री याबद्दलची घटना घडल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय तथा गृहमंत्री यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी तात्काळ माननीय जिल्हा अधीक्षक ग्रामीण पुणे गिल साहेब यांना सूचना दिलेल्या होत्या. काल रात्रीच राष्ट्रीय महामार्गावरती रास्ता रोको झालेला होता. किमान 2 तासापेक्षा जास्त कालावधीत हा रास्ता रोको झाला आणि त्यावेळेला माननीय SP साहेबांनी जी आंदोलनकर्ते किंवा आम्ही सगळ्यांची जी मागणी होती त्या मागणीच्या अनुषंगाने लेखी स्वरूपामध्ये त्यांनी ते माहिती त्या ठिकाणी जे निवेदन दिलं होतं त्याच्यावर लेखी स्वरूपामध्ये त्यांनी त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे की आम्ही ही केस फास्ट ट्रॅकवर चालवू आणि आरोपीला कडक मधली जास्तीत जास्त कडक शिक्षा, थेट मृत्यूदंडापर्यंतची मरेपर्यंतची फाशीची शिक्षा देण्याबद्दलचं त्यांनी आम्हाला आश्वासित केलं. साहजिक आहे, हा प्रकार सगळा निंदनीय आहे. सगळ्यांच्या भावना त्या ठिकाणी दुखावलेल्या आहेत. किंबहुना या सगळ्या परिस्थितीमध्ये ग्रामस्थ आक्रमक आहेत. आम्ही सगळ्यांना विनंती करतोय, कायदा हातात घेण्याची आवश्यकता नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी ग्वाही दिलेली आहे आणि ही केस फास्ट ट्रॅकवर चालून चांगल्या पद्धतीचे सरकारी वकील देऊन यामधल्या आरोपीला मरेपर्यंतची फाशी देण्याबद्दलचे त्यांनी त्या ठिकाणी सांगितले. मी रास्ता रोकोत नाही, मी काल रात्रीपासून या सर्व प्रक्रियेचे अपडेट घेतोय. आज शासकीय अधिकारी माननीय प्रांत श्री खरात साहेब, त्याचप्रमाणे श्रीयुत तहसीलदार राजू नाजन हे सर्वजण आम्ही आहेत. सर्व विविध पक्षांचे पदाधिकारी आहेत. सगळ्यांची भावना आहे की या आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे. त्या पद्धतीने आज का जो हादसा हुआ है कोई सोल्यूशन निकला है? ऊपर सब ग्रामस्थ आक्रामक हो गए हैं. कल दिन में ये जो हादसा हुआ उसके बारे में माननीय मुख्यमंत्री महोदय जी को हमने बात कही थी. माननीय मुख्यमंत्री महोदय ने यहाँ के पूना ग्रामीण के जो SP है उनको इंस्ट्रक्शन दिया है और इंस्ट्रक्शन देने के बाद ये जो केस है, ये जो एक्यूज है, जो आरोपी है, उसको पकड़ में हिरासत में लिया है. उस आरोपी को जल्द से जल्द फास्ट ट्रैक पे केस चलाने के बाद ज्यादा से ज्यादा मतलब जो भी लास्ट की जो भी शिक्षा उनको देनी चाहिए, जो भी फांसी की शिक्षा है वो देने के लिए उन्होंने हमको कहा. मुख्यमंत्री के फोन से आया नहीं आपको? मैंने खुद रात में माननीय मुख्यमंत्री